नमस्कार मित्रांनो, महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेतून लवकरच लाखो लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. राज्य सरकारकडून या योजनेतील पात्र महिलांसाठी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक केले होते. मात्र आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली असल्याने या योजनेतील 40,000हून अधिक लाभार्थी अपात्र ठरण्याच्या दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला. त्यानंतर ही योजना नेहमीच चर्चेचा विषय ठरली होती. या योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येसह शासकीय कर्मचाऱ्यांकडूनही या योजनेचा लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडून या योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 18 नोव्हेंबर 2025 नोव्हेंबरपर्यंत लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि इतर अनेक कारणे लक्षात घेता ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी आता शेवटचा एक आठवडा शिल्लक राहिलेला आहे. या मुदतीत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी दिलेल्या मुदतीत केवायसी करून घेणे क्रमप्राप्त आहे. तर ई-केवायसीसाठी करण्यासाठी आता शेवटची 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर राज्य सरकारच्या या योजनेत सद्यस्थिती जिल्ह्यात 6,50,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. सध्या ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी अंदाजे 4 ते 4.5 लाख आहे. परिणामी उर्वरित लाभार्थ्यांची अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेत वगळण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचा दाट शक्यता आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.